गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर आज आहे मंडे आणि आठवड्याचा पहिला दिवस बकरी ईद. आणि आज मी करणार आहे भरपूर कामं म्हणजे काही कपड्याचा पसारा आवरणार आहे. म्हणजे घरचे आहे सगळे मिक्स झाले. आम्ही कसं करतो, सोसायटीचे कपडे वेगळे, माझे वेगळे, यांचे वेगळे. हे काय करते, माझे सईचे गुरुचे सई काही पाहायला जाते, मिक्स करून टाकते. गुरुचे असते बिचाराचे, त्याचे चिल्लर कपडे तिकडे दबून जाते. माझं काय, मी माझ्या काही कपड्याचं काही एवढं हे नाही. मी मोजकेच कपडे घालत असतो, कारण कुठं जायला लागत नाही. सध्याच्या कंडिशनमध्ये कुठं जात असलं की आपली तयारी राहते. आज पूर्ण ते कपड्याचा पूर्ण पसारा आवरतो. आज दिवस त्याच्यातच जाणार आहे. तर आणि संध्याकाळी मार्केटमध्ये जायचं आहे. थोडंसं काम आहे, चिल्लरच काम आहे. काल बेल पोळ्या करता बेलन तुटलं, तर बेलन वगैरे घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कुकरचे काम आहे, रिंग घ्यायची आहे, वॉल बसवायचा आहे. असे छोटे 2-3 कामं आहे. आज पसारा आवरणं म्हणजे असं वाटते कधी घरचे कामं करू की पसारा आवरू, काय करू. तरी आता आम्ही कपडे काढून घेतो, पूर्ण पटपट ते करतो. पूजा आहे सोबत आणि मग करतो घरचे कामं, स्वयंपाक वगैरे तोपर्यंत. आणि नंतर संध्याकाळी जातो मी मार्केट. तर चला बघा, कामाला लागा. नाही चला, आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहीतच पडणार आहे. त्यानंतर एक रील बनवली, कारण आज रील गेलीच नव्हती, सगळे कामं वगैरे झाले. म्हटलं चला आज एक रील बनवून घ्या, कारण की खूप दिवस झाले दोघांच्या बॉन्डिंगची रील बनवलीच नाही, कारण वेळच नाही भेटून आला. तर चला म्हटलं आज बनवून घ्या. कशी वाटली नक्की सांगा. तर आम्ही आलो आता मार्केटमध्ये. कुकरची रिंग बसवली, एका कुकरची नटं बसवायची, दुसऱ्या दुकानात जा म्हणते. कल्याण दिसून आलं का तुला? कल्याण समोरचं आमते हे आहे का? हे काय माहिती घेतली बा. आणि मला तर भाव तर करताच येत नाही. हिचे पप्पा असते ना, 100 रुपये 2 लावले असते. मी म्हटलं तुम्ही अजून म्हणा काय हो करणं. मला काही भाव नाही करताय, मी करतही नसे जास्त. मग त्याने इन्सल्ट केली म्हणजे काय करता. कल्याण कुठे? इथे दुकानच तरी. आता पाहतो आम्ही. आता आम्हाला नटं बसवायचे, डोक्याची नटं बसून कुठे आहे गं? समोर करे इथंच कुठं. हो ना, किती वेळ शोधून राहिलो. दिसलं पप्पा कल्याणचं दुकान. अरे वा. इथं सगळ्याचे स्क्रू ढिलेले झालेले बसून देते वाटते, कोकराचे बसून देत. चला आमचा कुकर घेऊन राहिला आता. त्याच्या वॉलने भेटला. आम्ही आता 3ऱ्या मजल्यावर आलो. 3रा नाही, 2राच मजला आहे ना हा. 3रा मजला नाही आहे, इकडे आहे 3रा. याचे नट बसवून देते आता. तर इथं तो भेटले नटं बसून, पण त्याचा भालसाठी तिकडे जावं लागते. आता असं आहे, कंपनीचं सामान घेतलं म्हणजे कंपनीचं पाहावं लागते. आता मी चालली माझ्या कॉलेजजवळ. चला तुम्हाला अंधारात माझे कॉलेज दाखवून देतो. आता लय आठवणी आहे कॉलेजमध्ये. चला. हे पाय माय कॉलेज. हे माझं कॉलेज आहे, महिला महाविद्यालय. हे सेंटर होतं काय? महिला महाविद्यालय. आणि हा रोड आहे कॉलेजचा. मी अशी इथून पदार्पण करत येत जाऊ, चालत येत जाऊ. मग टाईमपास करायचं असं त्या जोशी हॉलमध्ये बसत जा. अभ्यास कधी मन लावून नाही केला कारण डोक्यात किडे पडले होते. हे जोशी हॉल. आता खूप जोशी हॉलही बदललं. चला आता मग इथून गेटमधून बाहेर निघत जावं. हे निहाल स्किल मॅन. हां, पाणी येऊन राहिलं रे बा. हे पाय माय कॉलेज. हे माझं कॉलेज आहे, महिला महाविद्यालय. हे सेंटर होतं काय? महिला महाविद्यालय. आणि हा रोड आहे कॉलेजचा. मी अशी इथून पदार्पण करत येत जाऊ, चालत येत जाऊ. मग टाईमपास करायचं असं त्या जोशी हॉलमध्ये बसत जा. अभ्यास कधी मन लावून नाही केला कारण डोक्यात किडे पडले होते. हे जोशी हॉल. आता खूप जोशी हॉलही बदललं. चला आता मग इथून गेटमधून बाहेर निघत जावं. हे निहाल स्किल मॅन. हां, पाणी येऊन राहिलं रे बा. हे पाय माय कॉलेज. हे माझं कॉलेज आहे, महिला महाविद्यालय. हे सेंटर होतं काय? महिला महाविद्यालय. आणि हा रोड आहे कॉलेजचा. मी अशी इथून पदार्पण करत येत जाऊ, चालत येत जाऊ. मग टाईमपास करायचं असं त्या जोशी हॉलमध्ये बसत जा. अभ्यास कधी मन लावून नाही केला कारण डोक्यात किडे पडले होते.
हे जोशी हॉल, जोशी हॉल आता खूप जोशी हॉलही बदललं. चला आता मग नाही गेटमधून बाहेर निघत जावं. हे निहाल स्किल मॅन. हां पाणी येऊन राहिलं रे बा. हे इकडे. तर चला आम्ही या ओमसाईमधून आम्ही आता ते शेगडीचं एक ते रिंग काय म्हणते कवर छोटेचं हरवलं होतं मिसप्लेस नाही सर नाही ते घेतलं आणि बॉल लावला. हा आम्ही पाण्यात आता मस्त मजा करत चाललो. तू तुला वडापाव खायचा आहे की कचोरी खायची आहे की समोसा खायचा आहे तुझ्या काय पण जे तुम्ही खाते तू सांग ना. आज पाहुणीन तू आहे सध्या अमरावती तुझे सुनते. हां काही पण गरम गरम तिखट पाहिजे फक्त स्पायसी. ते गरम गरम वडापाव भेटते इथे चांगला नाश्ता भेटते. तर मग ते जाऊ दे ना मग पहिले ढेरी निघाली अजून किती खाऊ घालत. आम्ही आलो आता इथं दाबेली खाण्यासाठी. आम्ही पाणी येऊन राहिलं मस्त गरम गरम दाबेली खाऊ. वडापाव असते गेला तर वडापावची गाडी बनली होती आम्ही दाबेली खायची. तर आम्ही खाल्ली आता दाबेली आणि आम्ही आता निघालो गुरुला घ्यायसाठी आहे ना. येस आता गुरुला घेतो आणि मस्त आम्ही आता घरी जातो. वाट पाहत असेल गुरुला. आता मी नाही ठेवलं तरी चालते पण गोष्ट कशी आहे पहिले ऑफिस होतं म्हणून मी ठेवत होती दिवसभर मग घेऊन येत होती ऑफिस झाल्यावर. पण आता याच्यासाठी सोडावं लागते कारण की मला कुठे बाहेर इकडे तिकडे जावं लागते. मग त्याची लिंक तुटली की नाही मग झुरणी पडल्यासारखा होते. कारण आता मधात मी आता 2-3 दिवस मुंबई गेली होती समजा पुणा गेली होती तर मग मी त्याला मम्मीकडे ठेवलं ना तर मग राहणार नाही तो म्हणून त्याला फक्त सवय तुटली नाही पाहिजे म्हणून आता सध्या तिकडे ठेवत आहे. पण तोही मस्त मग गेला की थोड्या वेळा कुजबूज करते मस्त राहते तिकडे. तिकडे कसं तर झोपते व्यवस्थित. माझी मम्मी त्याची खूप काळजी घेते. आमच्या घरी कसं आहे नुसतं खेळते जेव्हाच भान नाही काय नाही ये रे गुरु ये रे झोपत नाही. त्याला असं पूर्ण आमच्या घरी दिवसभर कल्ला असते लेकरायचा तर तो झोपत नाही. मग टी व्ही लाव आणि जास्त मोबाईल आता माझं ते थोडं त्याचं कल आहे ना मोबाईलकडे चालला म्हणून मी आता थोडंसं अवॉइड करून त्याला म्हटलं कुंदा माईच्या इथं म्हणजे माझ्या आईकडे मोबाईल नाही काही नाही मग तो तेवढा दूर तरी राहते असं आहे. आता चला त्या माझ्या बाळाला घेते मी. काहून काय झालं मारे डाडुडे चप्पल दे त्याची. चप्पल घालून आलता का चप्पल घालून आलता का तू घरी आहे ना. हो चालला सकाळी बापरे घरातून निघत नाही तो म्हणते नाश्ता घेऊन चला म्हणते मग द्यायला नको नाही म्हणते घरी मम्मी जवळ चला म्हणते मम्मी जवळ सकाळी येताना जुडी घेऊन चला म्हणते. बाय कर दीदीला गुरु. बाय कर बाय. मामा कुठे गेले मामा सतीश मामा कुठे आहे. नाही तू यायलाच नाही पाहत इकडे असा रोडते. आता मी चालले तर 22 तारखेला अजून पुण्याला रात्री 23-24 2 दिवस नाही आहे 22 चालेल तुम्ही. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.